नमस्कार मंडळी, स्वागत करतोय एका नव्या कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये। मंडळी, तसं त्या बैलाचा इतिहास सांगायची गरज नाही, कारण इतिहास सर्वांना ज्ञात आहे। पण आपल्या चॅनलतर्फे माहिती सांगणं महत्त्वाचं वाटलं, म्हणून आज त्या नंदीवरती बोलायचं आहे। ज्या बैलानं मुंबईमध्ये फक्त बिनजोड क्षेत्रात नाही तर अक्षरशः इथे येऊन छकडी शर्यतीत सुद्धा धुमाकूळ घातला। म्हणजे अगदी माळशिरसचं बैलपोळ्याचं हिंदकेसरी मैदान असेल, कर्जत जामखेडचं महाराष्ट्र केसरी मैदान असेल, किंवा भारत केसरी हे महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं झालेलं वडकीतलं मैदान असेल, अशा प्रत्येक मैदानाच्यानं धुमाकूळ घातला। आणि बिनजोडला अक्षरशः ज्याला चितपट करणं, ज्याला हरवणं म्हणजे कित्येकांचं स्वप्न असतं, तो बिनजोडचा बेताज बादशाह म्हणजे रणवीर राहुलबाई पाटील या नावानं पळणारा, अर्थात आडिवलीकरांचा राहुल पाटलांचा मथुर। आज त्याच्यावरतीच बोलायचं आहे। तसा सुरुवातीच्या काळात मथुर मला इतकासा आवडत नव्हता, म्हणजे बिनजोड क्षेत्रात त्याचं नाव प्रचंड गाजलं होतं, तरीसुद्धा माझ्यासाठी त्यावेळी सुंदर मांगड्या तात्यांचा हा बैल म्हणजे आजही काळचामध्ये त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आणि मोठं स्थान आहे। अनेक टॉपचे बैल आहेत, परंतु झालं असं भारत केसरीचं वडकीतलं मैदान झालं, आणि त्या वडकीच्या भारत केसरीच्या मैदानात एमपीचा डोंगरिया आणि बाब्या ह्या दोन बैलांना अक्षरशः त्या दिवशी त्या मैदानात सुरुवातीच्या टप्प्यात धुमाकूळ घातला होता। नंतर भारत आणि महिब्या ह्यांनी धुमाकूळ घातला। पण ह्या सगळ्या गोष्टी त्या मैदानात घडत असताना सेमी सुरू झाला, आणि सेमीमध्ये एका बाजूला डोंगरिया बाब्या आणि त्यांच्या विरुद्ध पब्लिकच्या साईडनं मथुर आणि लक्ष्मणराव ही गाडी। म्हणजे जर तुम्ही 75% 70% रान पाहिलं ना, तर मथुरची गाडी समसमान पळत होती। म्हणजे अगदी डोंगरिया आणि बाब्याच्या थोडीफार मागं म्हणलं तर चालेल, परंतु पब्लिकनं गाडी असून सुद्धा मथुरनं तिथं गाडी ओढली, एवढी गाडी ओढली की शेवटी त्यानं फक्त तोंडावर निकाल घेतला आणि तिथं मान राखला स्वतःच्या मालकाचा, स्वतःचा। आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी फायनल झाल्यानंतर तो भारत केसरी किताबाचा खराखुरा मानकरी ठरला। तेव्हापासून तो बैल तसा मला जास्त आवडायला लागला, आणि म्हणलं आज मग त्याच्यावरती बोलावंच, कारण ह्या बैलानं फक्त मुंबईत बिनजोडलाच नाही तर अक्षरशः छकडी शर्यतीत सुद्धा अनेक ठिकाणी फायनल मारल्या। मग सातेवाडीचं मैदान असेल, सातेवाडीच्या मैदानात सुद्धा त्यानं फायनल घेतलं। परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मध्यंतरी ज्यावेळी पेठचं वनश्री केसरीचं मैदान झालं, त्या मैदानात जाणीवपूर्वक त्या बैलावरती अन्याय करण्यात आला। म्हणजे सुंदर आणि मथुरची गाडी पब्लिकच्या साईडनं लागलेली असताना अक्षरशः पब्लिक त्याच्या अंगावरती जात होता, आणि तरीसुद्धा पब्लिकला खेचत तो बैल पळत होता। म्हणजे पब्लिकचा बादशाह त्याला का म्हणलं जातं, पब्लिक कितीही येऊ द्या तरीसुद्धा तो वेगानं पळत राहतो आणि शेवटी स्वतःला सिद्ध करतो। ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मथुरचं कार्य, मथुरचा बैलगाडा क्षेत्रातला इतिहास तसा मोठा आहे। कारण बिनजोडच्या शर्यती पाहिल्या तर मथुर आणि मेहबूब ही जोडी कायम A1 राहिली। म्हणजे सुरुवातीच्या काळात जी बैलं टॉपला पळत होती त्या प्रत्येक बैलाला त्या बैलांनी हरवलं, आणि नाही का एक कमी काळात स्वतःचं नाव सिद्ध केलं। असा मथुर बैल आहे, जरी म्हैसुरी असला तरी तो टिकून पळतोय। जेव्हा जेव्हा त्याच्या अस्तित्वावरती किंवा जेव्हा जेव्हा त्याच्या नावावरती बदनामकी करण्याचा प्रयत्न काही बैलगाडा शर्यत क्षेत्रातल्या शौकीनांनी केला, बैलगाडा क्षेत्रातल्या काही माणसांनी केला, त्यावेळी सलग 3 फेरे पळून छकडी शर्यतीत सुद्धा फायनल घेतलं त्यानं। आणि मी छकडी शर्यतीत सुद्धा 3 फेरे पळू शकतो हे बैलगाडा क्षेत्राला दाखवून दिलं। म्हणजे मी कुठंच कमी नाही हे मथुरनं दाखवून दिलं। शेवटी काय, राहुल पाटलांचा जर मथुरशी काय संबंध किंवा त्यांचं नातं काय ह्या गोष्टीवरती आपण जरा बोलायचं झालं तर राहुल पाटील समजा त्या भागातले नगरसेवक असतील किंवा हे असतील उपसरपंच असतील किंवा त्यांचा मोठा बिझनेस असेल, ह्या गोष्टी त्यांच्या पंचक्रोशीपुरत्या किंवा जिल्हा परिषदेपुरत्या मर्यादित राहिल्या असत्या। परंतु राहुल पाटील हे नाव महाराष्ट्रात कधी पोचलं नसतं। राहुल पाटील हे नाव महाराष्ट्रात पोचवण्याचं काम मथुरनं केलं आहे, आणि त्या दोघांचं तसं जीवापाड प्रेम आहे। कारण आपण बघतो की बाबा त्याला कुठं एखादी दुखापत झाली किंवा तो थोडासा आजारी पडला तर त्याची एखाद्या स्वतःच्या मुलाप्रमाणे किंवा भावाप्रमाणे राहुल पाटील, ज्यांना आपण भाई म्हणतो, ते तितक्या आपुलकीनं आणि जीव ओतून काळजी घेत असतात। तर
बैलगाडा क्षेत्राला अशी अनेक बैल मिळाली, त्यातला बैलगाडा क्षेत्राला मिळालेला एक हिरा असं म्हणता येईल तो म्हणजे राहुल पाटलांचा मथुर आहे. त्याचं या बैलगाडा क्षेत्रात तसं कार्य खूप मोठं आहे. आत्तापर्यंत त्याने अनेक बिनजोड जिंकल्या, इथून पुढेही जिंकेल. छकडी शर्यतीत त्यानं अनेक गुलाल घेतली, हिंद केसरी झाला, भारत केसरी झाला, महाराष्ट्र केसरी झाला. इथून पुढेही अनेक मैदानं होतील. त्या मैदानांसाठी त्याला लाख लाख खूप खूप शुभेच्छा. मथुर, तू मुंबईतलं नाव संबंध महाराष्ट्रावर पोहोचवलंस. मालकाचं, तुझं, घराचं, शिवचं, गावाचं आणि त्याबरोबर बैलगाडी क्षेत्राला एक वेगळं वळण लावलं. कारण जिथं मथुर, सुंदर, बकासूर, बलमा यांसारखी बैलं असतात ना, तिथं शर्यत पाहायलासुद्धा एक वेगळीच मजा असते, आनंद असतो. तिथे एक वेगळी चुरस पाहायला मिळते, कारण ही बैलं तेवढी टॉपचीत. ह्या बैलांमुळंच कित्येकांना बैलगाडा क्षेत्राचा नाद लागला आहे. तो नाद असाच अबाधित राहावा एवढाच या व्हिडिओचा उद्देश. भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.